15 लाख रिक्षा चालक 4 मे पासनं संपावर जाणार आहे असं म्हणतात सगळे. पण ह्या रिक्षावाल्यांचं जे संपावर जाणार आहे यांचा काय फरक नाही पडणार, कारण की आपले मराठी रिक्षावाले पण आहेत. लक्षात ठेवा, हे जेवढे आहेत ना त्यापेक्षा जास्त आपले मराठी रिक्षावाले पण आहेत ज्यांना अभिमान आहे मराठीचा आणि माझ पण आहे. कारण आपण महाराष्ट्रात राहतो. झालं कसं माहिती आहे का, यांना हे कमवायला आले काही लोकांनी, आपल्याच लोकांनी यांना वरती आणले. हे असं तुम्हाला काय वाटते कोणी यांना संपावर जाणार का? हे काहीतरी विषय असतो, कारण की असं कोणी येऊन संपावर जात नसतो. पण हे रिक्षावाले नाही, त्यांना मराठीचा द्वेष आहे, एवढं लक्षात ठेवा. यांना म्हणजे मराठी ही नको आहे. आणि माझे भरपूर असे मित्र आहेत जे UP बिहारचे किंवा बाहेरच्या राज्यातनं आलेले आहेत, ज्यांना मराठी येत नव्हती, जे हक्काने शिकले, तोडके मोडके का होईना पण मराठी शिकले. कारण की त्यांना माहिती आहे बाबा, आता जिथं मातृभूमी ज्या मातृभूमीमध्ये आपण काम करतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे. तर आपली मातृभाषा ही मराठीच आहे. पण मग यांचं काय होतं, वी आर इंडियन, मग आपण हिंदी बोलली पाहिजे. हिंदी बोला तुम्ही, नाही असं नाही, कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. पण जेव्हा तुम्ही ज्या राज्यात महाराष्ट्रात जेव्हा येता तेव्हा इथं महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. तर तेव्हा तुम्हाला मराठी ही येणं कंपल्सरी आहे. तुम्ही आल्या लगेच मराठी शिका असं कोण नाही म्हणत. तुमच्या पिढ्याने पिढ्या इथं चालल्या तरी तुम्हाला मराठी येत नाही, असं कसं होईल? अहो, आमचं छोटं पोरगं जरी शाळेत गेलं ना तरी त्याला हिंदीची पुस्तकं असतात. मग छोट्या पोराला मग आमच्या पोरांनी हिंदी का शिकावी? आमच्या सगळ्या पोरांना हिंदी येते, मग आम्ही बोलतो का नाही ना आमची भाषा मराठी, आम्ही हिंदी शिकणार नाही? शिकतो ना. भाषा सगळ्या महत्त्वाच्या आहेत, पण द्वेष मराठीबद्दलचा जो तुमचा आहे ना तो चांगला नाही. आणि मी तर म्हणतो तुम्ही संपावर जा, आनंद आहे. आणि मी सगळ्या मराठी रिक्षावाले आपले जे मुंबईचे असो कुठलेही असो, आता हा व्हिडिओ मी बदलापूरवरनं काढतोय, जेवढे पण असतील ना भाई, हक्काने मी म्हणतो डबल कमाई करा. कारण की 15 लाख हे रिक्षावाल्यांनी आपला रोजगार काढलेला. विचार करा, 15 लाख आपली पोरं तिथं रिक्षा किंवा टॅक्सी किंवा रोजगार होता तिथं हे लोक भरलेले आहेत. म्हणजे विचार करा. त्याच्यामुळे भाई बिंदास नाडा, काय नाही होणार. आणि जे चालले त्यांनी जा आणि परत येऊ पण नका. मी तर म्हणतो तुमच्या असण्या नसण्याने काय फरक नाही पडत.